शिंदेंच्या ठाण्यात भाजपचा दरबार। ठाणे महापालिकेसाठी नाईक मैदानात शिंदेंना शह देण्यासाठी भाजपचे नाईक ठाण्यात। आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील नेतेच आमनेसामने येण्याची शक्यता आहे। त्याची झलक उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात पाहायला मिळाली आहे। एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत, मात्र येत्या काळात दर 3 महिन्यात ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांनी केली आहे। त्यामुळे शिंदेंच्या ठाण्यात घुसण्याची तयारीच भाजपनं नाईकांच्या माध्यमातून सुरू केल्याची चर्चा रंगली आहे। तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही इतर जिल्ह्यांमध्ये जनता दरबार घ्यावा अशी मिश्किल प्रतिक्रिया देत प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळेंनी नाईकांच्या भूमिकेचं समर्थन केलंय। आता महाराष्ट्र थांबणार नाही, तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल। आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल, नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। गणेश नाईक जर ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असतील तर आमचेही मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे ना। माझं काय म्हणणं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे। अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे। शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेच होईल ना। कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपल्या मंत्रिपदाचा जो कारभार दिला आहे, जसं मला महसूल मंत्री आहे तर मी महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो। त्यामुळे कुणाला नाही आहे, कुणालाही कुठे जाता येईल। ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा करणाऱ्या नाईकांना आपला हेतू लगेचच स्पष्ट केला। भाजपनं संधी दिल्यास आपण नवी मुंबईसारखं ठाण्यातही यश मिळवू असा निर्धारच नाईकांनी व्यक्त केलाय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकार परिषदेत नाईकांबाबत विचारलं असता त्यांनी काय केलं पहा। पक्षाने जर गणेश नाईक यांच्यावरती जबाबदारी महानगरपालिकेच्या ठाण्याची तर कसं चित्र असेल किंवा कशी गणेश नाईकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये यश संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो। तुम्हाला आता मी सांगितलं ना भाडा एकनाथ शिंदेंनी नाईकांवर न बोलता थेट उठून जाणं हे बरंच काही सांगून जातं। मात्र पुढच्या काळात एकनाथ शिंदेंना ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा मोठं आव्हान हे भाजपचंच असणार आहे हे नाईकांच्या विधानांमधून दिसतंय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाण्यावरून शिवसेना भाजपत महासंग्राम रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।